2025 संपायला काहीच तास बाकी आहेत आणि 2026 चालू व्हायला पण काहीच तास बाकी आहेत. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की 2025मध्ये आहे ना, काही तुमचे प्रॉब्लेम असतील, फॅमिली प्रॉब्लेम, प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम असतील, कोणाचे पैशाचे प्रॉब्लेम असतील, तर कोणाचे गर्लफ्रेंड वगैरे काही सोडून गेले असेल. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्यांनी तुम्हाला नावं ठेवलेत, जे लोक तुम्हाला सोडून गेलेत, तर त्यांना असं काहीतरी करून दाखवा की त्यांना पश्चाताप झाला पाहिजे की आपण ह्या माणसाला नाव का ठेवलं, आपण ह्या माणसाला सोडून का गेलो. आणि ह्या गोष्टीमुळे खचून जाऊ नका. तर नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने तयार व्हा आणि संघर्ष करा. तर तुम्ही आज संघर्ष केलात ना, तर उद्या हा तुमचाच आहे. आणि एक वेळ असते, एक दिवस असतात, ते दिवस निघून गेले नाही की सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्या मनासारख्या होतात. त्यामुळे खचून जाऊ नका, मेहनत करा, मजबूत बना, बॉडी बनवा, जिमला वगैरे जा, तुम्हाला जे वाटेल ते करा, जिथं तुम्हाला आनंद भेटेल ना ती गोष्ट करा. आणि 2026मध्ये असं बना की ज्याने आपल्याला नाव ठेवलेलं ना त्याला पश्चाताप झाला पाहिजे. आपल्याला बघितलं की आपण ह्या माणसाला नाव का ठेवले आणि आपण का सोडून गेलो. ह्या माणसाला जर आपण सोबत राहिलो असतो, नावं ठेवली नसती, तर हा माणूस अजून काहीतरी चांगलं केलं नसतं. हे तुम्ही 2026मध्ये करून दाखवा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा. बस मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. आणि प्लीज कुणीच खचून जाऊ नका. मेन म्हणजे कारण की एकदा माणूस खचला नाही की त्याला उभं राहायला फार वेळ लागतो. सो प्रत्येकाने नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने उठा. 2026 हे तुमचं आहे आणि तुमचंच झालं पाहिजे. आणि या 2026मध्ये तुम्ही तुमचं नाव तुमच्या यशावरती कोरलं पाहिजे. सो थँक्यू. लक्षात ठेवा आणि नव्याने प्रयत्न करायला सुरुवात करा.